आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन परिवर्तन पार्टी महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस पार पडला। या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी मनोगत व्यक्त करताना राजू जाधव आणि राहुल कुंभार यांनी महाराष्ट्र शासनावर तीव्र शब्दांत टीका केली। ते म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून शासन डवरी समाजातील गोरगरीब लोकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। आपल्या हक्काच्या जागेसाठी समाजाने अनेक आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि आमरण उपोषणे केली, मात्र शासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात आहे। तसेच वेळप्रसंगी अटक झाली तरी चालेल, पण डवरी समाजाला फसवू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। प्रत्येक वेळी बाजीराव नाईक आणि डवरी समाजाला फसविण्याचे षडयंत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत आहे। आता हा अन्याय सहन केला जाणार नाही। डवरी समाजाला जागेवरच न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, असे ठामपणे सांगण्यात आले। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार 2006 ते 2012 या काळात डवरी समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले होते। आजही हा समाज राजसाहेबांवर प्रेम करणारा असून त्यांच्या न्यायासाठी मनसे खंबीरपणे उभी राहील, असेही राजू जाधव व राहुल कुंभार यांनी स्पष्ट केले। यावेळी मातंग समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आवर्जून करण्यात आली। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। या आंदोलनात बाजीराव नाईक, राहुल कुंभार, दादा जगताप, पैलवान विजय तसेच मातंग व डवरी समाजातील असंख्य नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज धुळे जिल्हा संपादक तथा विभागीय समन्वयक प्रमुख श्री प्रमोद भीमराव बोरसे यांचा रिपोर्ट। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।